व्हायचे। आणि सर्वप्रथम आपण काही सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत। त्याच्या अगोदर सर्व खेळाडूंना विनंती असेल, आजच्या दिवसभरात खेळणारे सगळे संघ आपण समोर यायचे। या ठिकाणी या आपण व्यासपीठावरती काही सन्मान संपन्न करणार आहोत। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आसनस्थ व्हायचे। या ठिकाणी सन्माननीय पंकजदादा हरपुडे यांना आपण सन्मानित करतोय व्यासपीठावरती। विनंती आहे दादा आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा सन्मान सन्माननीय प्रशांतप्पा पारखी यांना विनंती करतो की हा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करावा। मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना जो पाहायला मिळतोय। चला सर्व टीम्स म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे विनंती आहे आपण समोर यायचंय, त्यानंतर पुढचा कार्यक्रम आपल्याला चालू करता येईल। या सगळ्या टीम्स बाजूला जेवढ्या काही टीम्स आहेत ना, आपण या ठिकाणी समोर यायचंय। वितरण कार्यक्रमाला आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करत आहोत। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली। श्री काळ भैरवनाथ करंडक अगदी आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेला हा करंडक। आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी उद्योजक सन्माननीय विशालजी वाडेकर आणि त्याचबरोबर सन्माननीय योगेश पारखी आपण उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। विनंती आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। आता सर्वप्रथम ऑफिशियल टीम या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जाईल। आमचे पंच यांना सन्मानित केले जाते। सर्वप्रथम महेश जाधव सर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सन्माननीय महेश जाधव सर, चला आपल्याला सन्मानित केले जात आहे। 6 दिवस अतिशय सुंदर पंचगिरी या पंचांनी मैदानावरती केली। अजय आवळे सर आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय चला बबन सर आपल्याला विनंती आपल्याला सन्मानित केले जाते, आपण सन्मानाचा स्वीकार करावा। एकदा या पंचांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। अतिशय सुरेख पंचगिरी 6 दिवस केली। विशेष म्हणजे कोणत्या प्रकारचे वादविवाद आपल्याला पाहायला मिळाले नाही, त्याचे संपूर्ण श्रेय आमच्या पंचांना जाते। बबन सरांना या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मानित केले जाते। पंचांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार सगळ्यांनी। महेश जाधव सर आपल्याला सन्मानित केले जाते। महेश जाधव सर आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। सन्माननीय सुधीर हिंगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतोय। पंच महेश जाधव सर यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। उद्योजक सन्माननीय अनंत पारखी आपण उपस्थित झाला, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल।
त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि महापंच म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो सन्माननीय अजय आवळे सर यांचा सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूया। सन्माननीय पप्पू शेठ पारखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय अजय आवळे सर बरंचसं क्रिकेट खेळलं त्यानंतर पंचगिरी करतायत अजय आवळे सर आणि फार मोठी मागणी आहे महाराष्ट्रातून त्यांना अगदी आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धेंचं अगदी आपण पंचगिरी करतात त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। टाळ्या वाजवा एकदा जोरदार। त्यानंतर क्रिक लाईफ टीम या ठिकाणी सन्माननीय दीपक मंडले सर अमितजी भुजबळ सर यांना विनंती करेल की आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाते। सन्माननीय विशालजी वाडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतोय विनंती आहे की हा सन्मान आपण संपन्न करावा। क्रिक लाईफ टीमचा सन्मान होतोय अमितजी भुजबळ सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया। आदरणीय दीपक मंडले सर अगदी आपण पाहतोय क्रिक लाईफ स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल वरती जगभरात प्रक्षेपण नक्कीच चालू होतं आणि अगदी एचडी क्वालिटी मध्ये मंडले सरांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण देखील व्यासपीठावरती यावं। आदरणीय दीपक मंडले सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय दीपक मंडले सर आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। अनंत शेठ पारखी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय नवनाथ तात्या पारखी यांना विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। पुढचा सन्मान या ठिकाणी क्रिक हिरोज आमची स्कोरिंग करणारे सन्माननीय जय पवार सर अचूक स्कोरिंग जय पवार सरांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। लाईव्ह स्कोरिंग त्या ठिकाणी मात्र जे केली सन्माननीय अमृता केसरी पहिलवान संतोषजी पारखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। जय पवार सर यांना सन्मानित केले जाते। सन्माननीय चंद्रकांत ठाकर आपल्यालाही विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान होतील। त्यानंतर या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित होत आहेत। शितोळे पेट्रोलियमचे सन्माननीय दादासाहेब शितोळे आपलं हार्दिक स्वागत असेल। त्याचबरोबर सन्माननीय प्रगतशील शेतकरी मधुभाऊ भाऊकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। कासरसाईचे माजी सरपंच सन्माननीय आनंद शेठ लाटे आपण उपस्थित झालात आपले हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय शिवाजी बेलारे आपणही उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। त्याचबरोबर उद्योजक संतोष भाऊ गोडांबे आपण उपस्थित झालात आपले हार्दिक हार्दिक स्वागत असेल। त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय भीमरावजी केसवड आपणही उपस्थित झालात। त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय संतोषजी गोडांबे आपले हार्दिक स्वागत असेल। सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे। त्यानंतर शिवरुद्र ऑडिओ अतिशय सुंदर अशा प्रकारचं डीजे ऑपरेटिंग काम त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुंदर आवाज पोहोचवला सन्माननीय स्वानंद भेगडे यांचा सन्मान होतोय। एक चांगली वातावरण निर्मिती यांच्या माध्यमातून मात्र जी झाली आणि हा सन्मान अमृता केसरी पहिलवान सन्माननीय संतोष पारखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय। एकदा शिवरुद्र ऑडिओ साठी जोरदार टाळ्या चांगली वातावरण निर्मिती यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना आपण पाहिली। पुढचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय संदीप पारखी आणि त्याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ पारखी सन्माननीय सूरज पारखी यांना विनंती असेल आपण समोर यायचंय। सन्माननीय पवन पारखी आपल्याला विनंती आपण समोर यायचंय। सन्माननीय शिवाजी बिलारे आपल्यालाही विनंती आहे आपण देखील या ठिकाणी समोर यायचंय। मान्यवरांचा काही सन्मान होतोय त्यामध्ये माजी उपसरपंच सन्माननीय
संतोषजी गोडांबे आपल्याला सन्मानित केले जाते। त्याचबरोबर माजी उपसरपंच सन्माननीय भीमराव केसवळ आपल्याला सन्मानित केले जाते। त्याचबरोबर उद्योजक संतोष भाऊ गोडांबे आपल्यालाही सन्मानित केले जाते। माजी सरपंच आनंदजी लाटे आपल्यालाही सन्मानित केले जाते। दादासाहेब शितोळे आणि त्याचबरोबर मधुभाऊ भावकर सगळ्यांना विनंती आहे आपण समोर या। समोर या मारुंजी टीम दत्ताभाऊ सगळे समोर या। जे जे विनर संघ सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचंय। धन्यवाद। सन्मान संपन्न होताना आपण पाहतोय मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होते। अगदी आपण पाहतोय ज्या ज्या मान्यवरांचा उल्लेख केलेला आहे विनंती आपण पुढे येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। अगदी वेळात वेळ काढून हे सगळे मान्यवर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले म्हणून हा प्रेमाचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जातो आहे। सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न या ठिकाणी होतोय। पुढचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। गेली 6 दिवस अतिशय सुंदर समालोचन या क्रिकेटच्या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून झालं मावळ भूषण सुमित सोनवणे सर यांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न होतोय। विनंती आहे सुमित सोनवणे सर आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। सन्मान होतोय सुमित सोनवणे सरांचा आणि हा सन्मान संपन्न करण्यासाठी सन्माननीय विश्वनाथ पारखी यांना विनंती करतो की हा सन्मान आपण संपन्न करावा। टाळ्या वाजवा एकदा सुमित सोनवणे सरांसाठी। मावळ तालुक्याचे नक्कीच सुपुत्र आहेत। अतिशय सुंदर समालोचन। सन्माननीय योगेश पारखी यांना विनंती करतो पुढचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। अगदी आपण पाहतोय सन्मान सुमित सोनवणे सरांचा या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न झाला। यानंतर अजून एक आपण सन्मान करणार आहोत आणि तो सन्मान असेल ज्यांचा पहाडी आवाज आपण या स्पर्धेमध्ये गेले 6 दिवस ऐकला। पारनेर भूषण प्रवीणजी गायकवाड सरांचा याच्याकडे आपण सन्मान करतोय। जोरदार टाळ्याने आपण त्यांच्या सन्मानाचं स्वागत करूया। पहाडी आवाज आणि खऱ्या अर्थाने ज्यांचे ट्रान्स महाराष्ट्रभर आपल्याला ऐकायला मिळत आहेत असे पारनेर भूषण प्रवीणजी गायकवाड सरांचा हेतूचा सन्मान। सन्माननीय शुभमजी वाघेरे यांच्याशी आगमन झालेलं आहे त्यांचंही स्वागत हार्दिक असं स्वागत आहे। ज्यांनी आपल्याला मंडप व्यवस्था खऱ्या अर्थानं सहकार्य केलं मंडपवाले आमचे आकाशजी साठे यांचा आपण सन्मान करतोय। आकाश भाऊ विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ज्यांनी आपल्याला शेठ मराठे आपण तुमचा सन्मान करतोय। अरुण शेठ मराठे यांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। अरुण शेठ मराठे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। त्यांचंही ज्यांच्या वतीने आपल्याला मंडप सौजन्य लाभलेला आहे आविष्कार डेव्हलपरचे असणारे सर्वा त्यांच्या याच्याकडे आगमन होतंय। अरुण शेठ मराठे आपलं मनपूर्वक स्वागत। विनंती या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या समवेत असणारे त्यांचे सगळे सहकारी मान्यवर त्यांचंही स्वागत हार्दिक असं स्वागत। आता आपण
या ठिकाणी सगळ्यात पहिले तर आपण वैयक्तिक पारितोषिक तर देणारच आहे आणि ज्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं प्राइज लागलं गेलं होतं शिवकुमारजी देशमुख, त्याचबरोबर शशीलजी पारखी आणि नवनाथदादा पारखी यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं प्राइज होतं आणि फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच मुळशी तालुक्याचा ढाणेवाग हरी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सूरजभाऊ हुंडे यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचं प्राइज हरी पाटील यांच्यासाठी असणार आहे. नारायणजी मराठे, विलाजी मराठे यांच्याशी आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मॅन ऑफ द मॅच हा खिताब देखील आपण देतोय. प्रथमतः आपण कॅश प्राइज यासाठी देणार आहे. तर एकदा हरी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काय जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला. वेल डन हरिभाऊ. सूर्यदादा भोंडे यांच्या वतीने अजिंक्य खैरेसाठी 1,000 रुपयाचं प्राइज आहे. अजिंक्य या प्राइज स्वीकारण्यासाठी. त्याचबरोबर शुभमदादा सुतार यांच्यासाठी देखील सूर्यदादा भोंडे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं प्राइज आहे. शुभमदादा विनंती करतो या आपला प्राइज देखील घेण्यासाठी. त्याचबरोबर सूरजदादा बोंडे यांच्या वतीने ज्यांनी गेले 6 दिवस कडक पंचाची भूमिका पाहिली असे अजय आवळे सर यांच्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. अजय सरांना विनंती करतो आपला प्राइज स्वीकारण्यासाठी यायचे. या ठिकाणी ज्यांच्या वतीने आपल्याला मंडप सौजन्य लाभलेला आहे आविष्कार डेव्हलपरचे असणारे सर्वे सर्व सन्माननीय अरुण शेठ मराठे यांचा मी सन्मान करतोय. अरुण म्हणून विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय नवनाथजी पारखी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. विलाजी मराठे, नारायणजी मराठे यांचा आपण सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आपलाही या ठिकाणी यथोचित असा हा सन्मान आपण देणार आहोत. आणि यानंतर विलाजी मराठे, नारायणजी मराठे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान कुमार विक्रमसिंहजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी आणि ऑल इंडिया चॅम्पियन श्री काळ भैरवनाथ करंडक, चांदेगावचे माजी सरपंच सन्माननीय सुखदेवदादा मांडेकर यांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांच्या ठिकाणी त्यांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. त्यांचा देखील आम्ही सगळ्या आयोजकांच्या वतीने यथोचित असा सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आणि यानंतर या स्पर्धेला सगळ्यांना मनोगत आणि सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा शिवसेना संघटक सन्माननीय संतोषजी मोहोळ साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला 2 शब्द आपण व्यक्त करायचे. स्वर्गीय पैलवान विक्रम पारखे यांच्या स्मरणार्थ काळभैरवनाथ करंडक 2025 याचं गेले 4 दिवस आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून खूप अशा बक्षीस समाजातल्या प्रत्येक विविध कार्यकर्त्यांनी ठेवलेली होती
आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या स्पर्धेचं चांगलं आयोजन विक्रम भाऊ पारखी यांच्या सर्व मित्रपरिवारांनी केलं, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि मारोजी संघ म्हाळुंगे संघ यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दशरथांना पारखी माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे श्री आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. उद्योजक आदरणीय अनंतात्या पारखी यांचे श्री आगमन झालेले. दोन्ही अतिथींना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर आपण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा खिताब देखील या ठिकाणी देणार आहोत आणि सर्वोत्कृष्ट खिताब देण्यासाठी सुखदेवजी मांडेकर, त्याचबरोबर राहुलजी पवळे, देविदाजी पवळे या मान्यवरांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देण्यासाठी पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबाचा मानकरी आहे तो रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा मंगेश बलकवडे. तर मंगेश बलकवडे या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. वेल प्लेड मंगेश. यानंतर आपण या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील यशस्वी देणार आहोत आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज या किताबामध्ये दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर समान आहेत. मान्यवरांचा नामोल्लेख मी करतो. प्रथमतः संतोषभाऊ गोडांबे, दादासाहेब शितोळे यांना विनंती करतो की आपण हा किताब देण्यासाठी पुढे यायचे. एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी LED TV जी आहे आणि आपण ती देखील यशस्वी देणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये दोन खेळाडूंची चुरस शेवटपर्यंत पाहायला मिळाली. प्रशांत कोकाडेने घेतल्यात 9 विकेट, परंतु इकॉनॉमी 7.62 आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब जाईल सुमित जाधवच्या नावावरती, ज्याने 9 विकेट घेतलेले आहेत. इकॉनॉमी आहे 7.00. पौड कोंडावळे संघाचा सुमित जाधव. कोणी प्रतिनिधी असेल तर या हा किताब घेण्यासाठी. चला मंगेश. चला एक प्रतिनिधी म्हणून यानंतर उत्कृष्ट फलंदाज आपण हा किताब देखील देणार आहे. हा किताब देण्यासाठी सन्माननीय दशरथांना पारखी, अनंतदात्या पारखी, त्याचबरोबर मधुभाऊ भावकर या अतिथींना विनंती करतो आपण पुढे यायचा किताब देण्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज
दोन्ही खेळाडूंची चुरस राहिली, परंतु या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत ज्याने हुकूमत ठेवली आपल्या बॅटिंगने, ज्याने बनवल्या 196 धावा, 2 अर्धशतक ज्याची पाहायला मिळाली, तो खेळाडू आहे मुळशी सम्राट कासारसाई संघाचा प्रसाद पवळे. 19 चेंडू 72 धाव्यांचा 2 वेळा रेकॉर्ड मात्र बनवणारा प्रसाद, तो आहे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. एक LED टीव्ही आणि आकर्षक ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट फलंदाज. एकदा प्रसाद पवळेसाठी जोरदार टाळ्या. एक जबरदस्त खेळ मात्र प्रसाद कडून बाजूला बघायला मिळाला. वेल प्लेड प्रसाद. यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेचा 5वा क्रमांक. आणि या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक स्त्री काळ भरूनच करंडकाचा एक मानाचा करंडक. या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचे मानकरी आहेत रोटमलात क्रिकेट क्लब लवळे. अभिनंदन टीम. या व्यासपीठावरती असणारे आमचे सगळेच अतिथी आमच्यासाठी महत्वाचे आहेत. सगळ्या अतिथींना विनंती करतो आपण सगळ्यांनी आता उभे राहा. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण आता खिताब देऊयात. या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये शिवसेनेचे जिल्हा संघटक संतोषदादा मोहोळ असतील, हिंजवडी आयटी नगरीचे कार्यक्षम सरपंच गणेश भाऊ जांभूळकर असतील, अरुण शेठ मराठे असतील, हिंजवडी नगरीचे माजी सरपंच विशाल नाना जांभूळकर, विशाल नाना साखरे, विक्रमजी साखरे. त्या ठिकाणी चतुर्थ क्रमांकासाठी चंदाबा पारखी, त्याचबरोबर अध्यक्ष भैरवनाथ उत्सव कमिटी मान जीवनभाऊ पारखी यांच्या वतीने 1 लाख रुपये, त्याचबरोबर एक मानाचा करंडक. आणि या स्पर्धेचा उपविजेता, जीत कर हारने वाले को कहते हैं बाजीगर, आणि या स्पर्धेचा उपविजेता त्या संघाचं नाव आहे. तत्पूर्वी माजी उपसरपंच सन्माननीय हिरामनजी बुचडे आणि प्रदीपजी पारखी उद्योजक यांच्या वतीने या संघाला 5,000 रुपयाचा प्राइज आहे. आणि या स्पर्धेचा उपविजेता राहिलाय श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. जोरदार या संघाचं स्वागत करूया. या सगळे खेळाडू या शक्यतो पुढे या. फक्त कॅप्टन उभे राहतील, बाकीचे खेळाडू खाली बसा. कॅप्टन या चला सगळे खेळाडू या. मारुंजी संघ या स्पर्धेमध्ये आता आपण जाणार आहोत मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी चांदीची गदा, मानाची गदा
ज्यांनी आपल्याला सौजन्य केली उद्योजक सन्माननीय किरणदादा पारखी यांच्या वतीने। आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब जातोय। मागे होते परंतु मागे असताना त्यांची गाडी हायवेला आली, त्यांची गाडी सुसाट वेगाने निघाली आणि सगळ्यांना ओव्हरटेक करत या स्पर्धेचा मालिकावीर हा किताब जातोय। 178 धावा 3 विकेट बनवणारा मुळशी तालुक्याचा स्टार महेश नानगुडे मॅन ऑफ द सिरीज। या अभिनंदन महेश, चांगला खेळ खऱ्या अर्थानं तुमचा आपल्याला बघायला मिळाला। या स्पर्धेमध्ये देखील मानाची चांदीची गाथा महेश नानगुडेसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। हा मुळशी तालुक्याचा पठ्ठ्या पुण्यात खेळतो, पुण्याच्या बाहेर खेळतो, महाराष्ट्राच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवतो, महाराष्ट्राच्या बाहेरही या मुळशी तालुक्याचं नाव महेश नानगुडेने मात्र टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपल्या फलंदाजीने मोठं केलंय। पुन्हा एकदा अभिनंदन महेश नानगुडे, वेल बेट। आणि यानंतर प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,21,000 रुपये याच तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार शंकरराव मांडेकर साहेबांच्या वतीने आपल्याला सौजन्य झालेले आहेत। स्वर्गीय पैलवान कुमार शिवाजी विक्रम शिवाजी पारखी यांच्या स्मरणार्थ कुमार महाराष्ट्र केसरी ऑल इंडिया चॅम्पियन। आज आपण पाहिलं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या सगळ्या माणगावातील तरुणांनी पुढाकार घेऊन एक मानाची स्पर्धा मात्र तुमच्या भेटीला आणली। श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 आणि या स्पर्धेचा चॅम्पियन आहे तत्पूर्वी सन्माननीय मयूर शेठ भानुदास पाडाळे यांच्या वतीने या चॅम्पियन संघाला 3,000 रुपयाचे रोख प्राइज आहे, ते देखील आपण देणार आहे। मयूर दादा कुठे गेले? दादा विनंती करतो आपण हे प्राइज घ्या। चॅम्पियन संघासाठी 3,000 रुपयाचं प्राइज मयूर शेठ पाडाळे यांच्या वतीने। आणि या स्पर्धेचा चॅम्पियन या संघाचं नाव आहे, तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया। माळुंगा क्रिकेट क्लब माळुंगा संघ ठरतोय या स्पर्धेचा विजेता। या सगळे काढूया, एक जबरदस्त कॉम्बाईन, जबरदस्त कॉम्बिनेशन, जबरदस्त खेळ। मुळशी तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुरेश अण्णा पारखी त्यांचं या क्षणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो आपण हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे। श्री काळ भैरवनाथ करंडकाच्या आमच्या सगळ्या आयोजकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हा किताब देण्यासाठी पुढे या। सगळे आमचे आयोजक श्री काळ भैरवनाथ मित्र मंडळ, श्री काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मान मुळशी, भैरवनाथ शिवशक्ती क्रिकेटला मान, मानदेवी क्रिकेटला मान। आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मोठं करण्यासाठी ज्या ज्या आमच्या आयोजकांनी प्रयत्न केलेत त्याचमध्ये विकासदादा पारखी, कार्तिकदादा पारखी असतील, त्याचबरोबर बाबासाहेब पारखी असतील, आकाश पारखी, बाप्पू पारखी, निखिलदादा पारखी, विजयदादा भरगे। माळुंगी टीम जाऊ नका 2 मिनिटं, आमच्या सगळ्या आयोजकांसोबत फक्त एक ग्रुप फोटो सगळ्या आमच्या आयोजकांसोबत। ताराचंदजी पारखी, संदीप मामा शिंदे, फक्त आमचे आयोजक, हा तसा फोटो घ्या। आमचे सगळे आयोजक या चॅम्पियन संघासोबत मात्र त्यांना हा किताब देतील। सुरेश दादा चला, गणेश कशाळे, बाप्पू पारखी, सगळ्या आमच्या आयोजकांना विनंती आहे सगळ्यांनी या। जय पवार, किसन भाऊ साठे 2 मिनिटं आपला सन्मान आपण करणार आहोत। जय पवार सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। सुरेश दादा पारखी, सुरेश दादा, सगळ्यांनी विनंती, आमचे सगळे आयोजक ज्यांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी रात्रीचा दिवस केला, ज्यांनी या स्पर्धेला भरवण्यासाठी कष्ट घेतले, असे आमच्या स्पर्धेचे सगळे आयोजक यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेचा मानाचा करंडक।
तुम्ही सगळ्यांनी इकडे पाहिले तर बरं होईल. फक्त चेहरे इकडे करा या सगळेजण. आम्ही या ठिकाणी सगळ्या आयोजकांच्या वतीने हा किताब या ठिकाणी देतोय. या स्पर्धेचे चॅम्पियन माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. एक जबरदस्त खेळ मात्र या संघाने दाखवला. वेल प्लेड टीम, अभिनंदन. चांगला खेळ आम्हाला तुमचा बघायला मिळाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि या स्पर्धेचे ज्या ज्या बक्षीसदात्यांनी सहकार्य केलं, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला बक्षीस रुपये असेल, देणगी रुपये असेल, सहकार्य केलं, अशा सगळ्या बक्षीसदात्या मान्यवरांचं, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचं आणि या स्पर्धेला सहकार्य प्रत्येक व्यक्तीचं. तत्पूर्वी सन्माननीय सुरेश अण्णा पारखी यांचा मी सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.